नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण 12वीचं दुसरं प्रकरण लोकसंख्या भाग 2 हे बघत आहोत. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्थलांतर म्हणजे काय, स्थलांतराचे वर्गीकरण आपण बघत होतो. आता त्या पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे, स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम. जी काही लोकसंख्या असते तर त्या लोकसंख्येच्या रचनेवर स्थलांतरामुळे परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. लोकसंख्येचे वितरण व घनता या दोन घटकांवर स्थलांतराचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. मग लोकसंख्येचं वितरण म्हणजे काय, लोकसंख्येची घनता म्हणजे काय, हे आपण प्रकरणाच्या सुरुवातीला बघितलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी दिले की लोकसंख्येचं वितरण व लोकसंख्येची घनता या दोन घटकांवर स्थलांतराचा परिणाम आपल्याला होताना दिसून येतो. पुढे दिले की लोकसंख्येचे स्थलांतर हे दोन प्रदेशांदरम्यान होत असते. मग आता ते दोन प्रदेश कोणते, तर देणारा प्रदेश आणि घेणारा प्रदेश, हे आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग देणारा प्रदेश कोणता, तर लोक ज्या मूळ प्रदेशातून सोडून जाऊन दुसऱ्या प्रदेशात राहतात, सोडलेला जो काही प्रदेश असतो मूळ प्रदेश त्यांनी, तर त्याला देणारा प्रदेश असं म्हटलं जातं. आणि लोक स्थलांतर करून ज्या नवीन प्रदेशात राहायला जातात तर त्याला घेणारा प्रदेश असं म्हटलं जातं. आता त्याचा परिणाम काय होतो ते आपल्याला पुढे दिले की ज्या प्रदेशातून, म्हणजे देणारा जो काही प्रदेश असेल तर त्या प्रदेशातून गेल्यामुळे त्या ठिकाणी असं आपल्याला दिसतं की लोकांना मेन काय असतं, राहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना निवारा किंवा पाणी पुरवठा, वाहतूक, आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाची सुविधा, मनोरंजनाच्या सुविधा अशा आवश्यक असतात. आणि जो काही देणारा प्रदेश असेल तर अशा देणाऱ्या प्रदेशामध्ये त्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या वापराविना, म्हणजे लोकसंख्या कमी झाल्यामुळे, कारण त्या ठिकाणी लोक सोडून गेले, बरोबर, मग अशा ठिकाणी त्या वापरल्या जात नाही किंवा त्याचा जो काही खर्च असतो, मग की त्यांनी त्या प्रदेशात जर वाहतुकीच्या सुविधा केल्या असतील, शिक्षणाच्या काही ज्या थोड्याफार सुविधा केलेल्या असतात, मग त्यांचा खर्च अनावश्यक होतो की त्या ठिकाणी लोक राहत नाही आणि त्यांनी सरकारने त्या ठिकाणी खर्च केला, वाहतुकीच्या सुविधा असतील, आरोग्याच्या सुविधा असतील, तर असा जो काही भाग असेल तर त्या देणाऱ्या प्रदेशामध्ये त्या ज्या काही सुविधा असतील तर त्यांचा वापर पुरेपूर होत नाही, बरोबर. आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा काय बाजू दिसते की जो काही घेणारा प्रदेश असतो, की लोक ज्या ठिकाणी राहायला येतात, बरोबर, मग अशा प्रदेशात आपल्याला उलटी परिस्थिती दिसते की त्या ठिकाणी काय असतं की लोकसंख्या वाढते. लोकसंख्या वाढत असल्यामुळे विशेषतः बघा की भारतामध्ये जे काही शहरी भाग असतात, मुंबईसारखा जे काही शहर आहे तर त्या ठिकाणी लोक स्थलांतर करून करून राहायला जातात, बरोबर. मग अशा ठिकाणी ज्या काही पायाभूत सुविधा असतात, जसं वाहतूक असेल, शिक्षण असेल, मनोरंजन असेल, आरोग्य असेल, तर अशा पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. त्या अपूर्ण पडतात की त्या बघा लोकसंख्येच्या मानाने त्या सुविधा ज्या असतील तर त्या आपल्याला अपूर्ण पडताना दिसून येतात. मग अशा कारणांमुळे त्या ठिकाणी काय होतं की जे काही सीमावर्ती भाग असतात, मग सीमावर्ती भाग कोणते, तर त्या जे काही शहर असेल तर त्या सीमावर्ती भागांमध्ये जी शेतीयोग्य जमीन होती, की पूर्वी त्या भागामध्ये शेती केली जात होती, परंतु लोकसंख्या वाढत असल्यामुळे निवासाच्या सोयी वाढवाव्या लागतात. त्या ठिकाणी प्लॉटिंगचा एरिया असेल, घरं बांधण्याचे जे काही असते प्रक्रिया असते तर ती मोठ्या प्रमाणात चालू असते. आणि त्यामुळे त्या सीमावर्ती भागातील जी शेतीयोग्य जमीन असेल तर ती शेतीयोग्य जमिनीवर त्या ठिकाणी निवासासाठी सोय जी असेल तर ती केली जात असते. या कारणांमुळे घरांच्या ज्या काही किमती असतात तर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसून येतात. तुम्ही आपल्याकडचंच उदाहरण जर घेतलं तर आपल्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावावर ज्या काही घरांच्या किमती असतात तर त्याच्यात कितीतरी पटीने मुंबईसारख्या शहरात आपल्याला घरांच्या किमती जास्त दिसून येतात. म्हणजे घरांच्या किमती ज्या आहेत तर त्या प्रचंड वाढतात. आणि का वाढल्या, कारण त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, स्थलांतर करून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे म्हणून. मग काही लोकांना घर घेणं पुरवडत नसेल, त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नसेल, तर अशा वेळेस त्या ठिकाणी ते लोक निवासासाठी काय करतात, मग झोपडपट्टीची निर्मिती करते. त्या ठिकाणी झोपडपट्टीची वाढ आपल्याला हळूहळू वाढताना दिसून येते. उदाहरणार्थ बघा की आशिया खंडातील धारावी ही जी काही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी, तर ती आपल्याला मुंबई या शहरामध्ये दिसून येते. आता मुंबईसारख्या शहरामध्ये झोपडपट्टी वाढण्यामागचं कारण तेच आहे की घरांच्या ज्या काही किमती आहेत तर त्या सामान्य व्यक्तीच्या आवाक्याच्या पलीकडे जातात. मग अशा वेळेस व्यक्ती झोपडपट्टीत राहणं पसंत करताना आपल्याला दिसून येतो. की एकंदरीत आपल्याला काय दिसतं की सार्वजनिक ज्या काही सोयी सुविधा असतात तर त्यांच्यावर प्रचंड ताण पडताना आपल्याला दिसून येत असतो. आणि प्रचंड ताण पडत असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की आर्थिक विषमतासुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते. आणि आर्थिक विषमता असल्यामुळे त्या ठिकाणी जो काही श्रीमंत व्यक्ती असेल किंवा श्रीमंत जे लोक असतात तर ते श्रीमंतच होत जातात आणि जे काही गरीब असतात तर ते आपलं गरीब होताना दिसून येतात आणि त्यांच्यातील दरी वाढते. आणि दरी वाढल्यामुळे गुन्हेगारांचं जे काही प्रमाण आहे तर ते आपल्याला त्या घेणारा प्रदेश जो आहे तर त्या घेणाऱ्या प्रदेशात दिसून येतो. या उलट आपल्याला सांगता येईल की जो काही देणारा प्रदेश असतो तर त्या ठिकाणी काय होतं की लोकसंख्या कमी होत जाते, कारण लोक जात आहे, सोडून तो प्रदेश जात आहे. मग अशा वेळेस त्या प्रदेशात आपल्याला काय दिसून येतं की मोकळीक दिसून येते. म्हणजे घरांच्या किमती फारशा वाढत नाही त्या ठिकाणी, किंवा ज्या काही पायाभूत सुविधा असतात तर त्यांच्यावर फारसा ताण पडताना दिसून येत नाही. परंतु सरकारचं थोडंसं नुकसान होतं की सरकारने त्या ठिकाणी ज्या काही पायाभूत सुविधांवर खर्च केला असेल तर त्या मानाने तेवढी लोकसंख्या त्या ठिकाणी राहत नाही. किंवा दुसरं या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे की केरळ राज्य जे आहे तर त्या केरळ राज्यातील बहुसंख्य पुरुष जे आहे तर ते कामानिमित्त परगावी किंवा परदेशात जाताना दिसून येतात. आणि त्या ठिकाणी पुरुषांची संख्या जी आहे स्थलांतर करण्याची तर ती जास्त आहे स्त्रियांपेक्षा. स्त्रिया काय करतात मग की आपलं जे काही मूळ गाव असेल केरळमधीलच तर त्या गावात राहून थोडा मोठा जे काही असेल व्यवसाय तर तो करताना दिसतात. आणि पुरुष वर्ग काय करतो, स्थलांतर मोठ्या प्रमाणात करतो. म्हणून केरळसारख्या राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी आकडेवारी दिली आहे की जनगणना 2011चं जे काही सर्वेक्षण होतं तर त्याच्यानुसार केरळमध्ये 1084 एवढं लिंग गुणोत्तर दिसतं. तर लिंग गुणोत्तर म्हणजे काय हेही आपण या अगोदर बघितलेलं आहे. जे 1000 जर पुरुष असतील तर त्यामागे त्या प्रमाणात 1084 स्त्रियांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसते. याचाच अर्थ की केरळमध्ये त्या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेमध्ये आपल्याला स्त्रियांची संख्या ही जास्त दिसते. परंतु स्त्रियांची संख्या जास्त असण्यामागचं कारण त्या ठिकाणी आहे की त्या ठिकाणचं स्थलांतर. आणि स्थलांतर कोण करतं, विशेषतः पुरुष वर्ग जो आहे तर तो स्थलांतर मोठ्या प्रमाणात करत आहे. म्हणून स्त्रियांची संख्या त्या ठिकाणी जास्त. त्यानंतर पुढे दिले की अशा प्रदेशांमध्ये वयोरचना जी आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसतो. तर वयोरचना म्हणजे काय हे आपण या अगोदर बघितलेलं आहे. तर वयोरचनेत असं दिसतं की बालक आणि वृद्ध म्हणजे अवलंबित जी काही लोकसंख्या असते की जे कार्यशील नाही, बालक असतील आणि 60पेक्षा जास्त वयाचे वृद्ध जे काय आहे तर त्यांची रचना किंवा त्यांचं जी काही लोकसंख्या असते तर ती आपल्याला जास्त दिसून येते. कुठे, अपकर्षक घटकात किंवा देणाऱ्या प्रदेशांमध्ये, की ज्या प्रदेश देणारा आहे तर त्या प्रदेशांमध्ये बालकांची आणि वृद्धांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसून येते. ठीक आहे. पुढे दिलं आहे आपल्याला की आपण जी काही दुसरी बाजू बघत आहोत, घेणारा प्रदेश, विशेषतः घेणारा आकर्षक जो काही भाग आहे तर त्या प्रदेशांमध्ये आपल्याला उलट दिसतं. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत जर विचार केला तर की जो काही घेणारा प्रदेश असतो तर त्या प्रदेशांमध्ये स्थलांतर करून येणाऱ्या पुरुषांची संख्या जास्त असते. आणि पुरुषांची संख्या जास्त असल्यामुळे अशा प्रदेशांमध्ये लिंग गुणोत्तर आपल्याला कमी दिसतं. उदाहरणार्थ या ठिकाणी दिलं आहे की मुंबईचं लिंग गुणोत्तर आहे 832. म्हणजे 1000 पुरुष जर असतील तर त्या प्रमाणात त्या ठिकाणी 832 स्त्रियांची संख्या दिसून येते. पुणे हे जे काही शहर आहे दुसरं तर त्याचं लिंग गुणोत्तर दिलं आहे 948. म्हणजे पुण्यामध्ये 1000 जर पुरुष असतील तर त्या मानाने त्या ठिकाणी 948 स्त्रियांची संख्या आपल्याला दिसून येते. हजारापेक्षा आकडा कमी आहे. म्हणून या दोघंही शहरांमध्ये आपल्याला लिंग गुणोत्तर जे आहे तर ते कमी दिसून येतं. त्यानंतर पुढे सांगता येईल की कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण इतर गटांच्या तुलनेत जास्त असते. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की
कार्यशील लोकसंख्या कुठे जास्त दिसते, तर या शहरांसारखा मुंबई असेल, पुणे या शहरांमध्ये. कारण काय की स्थलांतरण करून जे लोक येतात तर ते रोजगाराच्या निमित्तानेच त्या ठिकाणी येत असतात, म्हणून त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं. तसंच नवनवीन कल्पना असतील, नवनवीन विचार असतील, देवाणघेवाण असेल, सृजनशीलता असेल, नवीन काहीतरी घडवून आणणे जे आहे, तर असे नवनवीन शोध, सृजनशीलता, तर अशी वैशिष्ट्य आपल्याला या प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. कारण पुरुष त्या निमित्तानेच त्या ठिकाणी आले, रोजगार मिळवण्यासाठीच ते आलेले, काहीतरी करण्याच्या उद्देशाने, नवीन करण्याच्या उद्देशाने त्या प्रदेशात ते येऊन राहत असल्यामुळे अशा प्रदेशांचा तो एक प्लस पॉईंट आपल्याला दिसून येतो, की अशा प्रदेशांमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उदय होताना दिसून येतो. आणि म्हणूनच आपल्याला एकंदरीत असं सांगता येईल की अशा प्रदेशांचा आर्थिक विकास जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. तुम्ही महाराष्ट्राचंच उदाहरण घ्या, की महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा शहरी जे काही उदाहरणं दिले, की मुंबई आणि पुणे या 2 शहरांमध्ये आपल्याला त्यांचा आर्थिक विकास जो आहे तर तो मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो. मुंबईसारख्या शहरात आपल्याला असं सांगता येईल की कोणताच असा उद्योग नाही की जो मुंबईत सापडणार नाही. सर्व प्रकारचे जे काही उद्योग असतात तर ते आपल्याला मुंबईसारख्या शहरात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यानंतर आपल्याला शेवटचं एकच दिलं आहे, की करून पहा म्हणून एक चार्ट दिला आहे. आणि पुढे आपण वाचू बघा, की स्थलांतराचा लोकसंख्येवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता 2.4 पूर्ण करा. एक उदाहरण सोडवून दिलेले आहे. आपल्याला काय करायचं आहे, की एक प्लस पॉईंट म्हणजे सकारात्मक परिणाम बघायचा आहे आणि दुसरा नकारात्मक म्हणजे निगेटिव्ह पॉईंट आपल्याला बघायचा आहे. आणि पहिल्या याच्यात दिले आहे स्थलांतराचे प्रकार, की स्थलांतराचे प्रकार आपण बघितलेले आहेत, तेच दिलेले आहेत, परंतु त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघी परिणाम आपल्याला या ठिकाणी बघायचे. नंबर 1 या ठिकाणी दिला आहे बघा, की आंतरराष्ट्रीय स्थलांतर, की आंतरराष्ट्रीय स्थलांतराचा सकारात्मक परिणाम काय, तर स्थलांतरित लोकांना रोजगार उपलब्ध होतो, त्यांचा आर्थिक दर्जा सुधारतो. की बघा, आंतरराष्ट्रीय स्थलांतर केल्यामुळे जे लोक स्थलांतर करून राहतात दुसऱ्या देशांमध्ये, तर त्या लोकांचं काय होतं, की आर्थिक दर्जा सुधारतो, त्यांना नोकरी चांगली मिळते, म्हणूनच ते स्थलांतर करतात. हा एक पॉझिटिव्ह बाजू झाली. नकारात्मक आपण बघू, की साधन संपत्तीवर ताण येतो. जो काही त्या ठिकाणी बघा, की ज्या ठिकाणी ते राहायला जातात, घेणारा जो काही प्रदेश असेल तर त्या घेणाऱ्या प्रदेशात काय होतं, मग लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे साधनसंपत्तीवर ताण पडतो. कधीकधी त्यांना मायदेशी परत पाठवले जाऊ शकते. आता त्या देशाची ती पॉलिसी असते बघा, की एखाद्या वेळेस बघा अमेरिकेसारख्या देशात आर्थिक मंदी येते आणि आर्थिक मंदी जर आली तर अशा लोकांना अगोदर नोकरीवरून काढलं जातं, की जे आपल्या देशातले नाही. म्हणून अशा लोकांना कधी कधी मायदेशी परत म्हणजे त्यांना पाठवलं जाऊ शकतं, सक्तीने त्या ठिकाणी पाठवलं जाऊ शकतं. ठीक आहे. नंबर 2 आपल्याला दिलं आहे बघा आता, देशांतर्गत स्थलांतर. आता हे स्थलांतराचे प्रकार झाले. पहिला आंतरराष्ट्रीय स्थलांतर, त्याला दुसरं नाव सांगता येईल बाह्य स्थलांतर, की एका देशातून दुसऱ्या देशात होणारं स्थलांतर. त्यानंतर नंबर 2 दिलं आहे देशांतर्गत स्थलांतर, म्हणजे देशातल्या देशात होणारं स्थलांतर. त्याचे या ठिकाणी आपल्याला उपप्रकार दिलेले दिसून येतात. तर देशांतर्गत स्थलांतरात आपल्याला सांगता येईल की सकारात्मक परिणाम काय होतो ते आपण बघू, की मजूर उपलब्ध होतात, की ज्या भागात लोक जातात, जो काही घेणारा प्रदेश असेल तर त्या ठिकाणी मजूर जो आहे तर तो सहज उपलब्ध होतो, बरोबर. आणि त्यामुळे त्या मजूर सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्या प्रदेशाचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. त्यानंतर निगेटिव्ह पॉईंट आपल्याला सांगता येईल नकारात्मक, की लोकसंख्येची रचना जी असते, जसं आपण आत्ताच बघितलं, की लोकसंख्येचं वितरण, लोकसंख्येची घनता, वयोरचना याच्यामध्ये सतत बदल होताना दिसतो. कारण काय, लोकसंख्या येतच राहते, बरोबर. आणि येत राहिल्यामुळे त्या ठिकाणी बदल हा हमेशा म्हणजे नेहमी होताना दिसतो. दुसरी निगेटिव्ह बाजू सांगता येईल, की शहरांमध्ये झोपडपट्टी जी आहे तर ती वाढताना दिसते, किंवा आर्थिक दरीमुळे त्या ठिकाणी गुन्हेगार जे असतात तर त्यांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर उपप्रकारात दिलं बघा, नंबर 1 दिलं आहे ग्रामीण ते नागरी स्थलांतर, म्हणजे ग्रामीण भागातून
एखाद्या शहरी भागात जे काही स्थलांतर होतं तर ते आपल्याला बघायचं आहे. मग यात चांगला परिणाम काय होतो, तर लोक कशासाठी जातात, शिक्षण, आरोग्य, ह्या ज्या काही पायाभूत सुविधा, तर अशामुळे त्या ठिकाणी लोक स्थलांतर करतात, बरोबर. मग अशा वेळेस जे काही कार्यशील लोकसंख्या असेल तर ती कार्यशील लोकसंख्या त्या प्रदेशात वाढते. कुठे? घेणारा जो काही प्रदेश असेल त्या घेणाऱ्या प्रदेशामध्ये, म्हणजे शहरी भागात, नागरी प्रदेशात जिथे जातात ते, तर त्या प्रदेशात काय होतं, कार्यशील लोकसंख्या जी आहे तर ती आपल्याला वाढताना दिसते. आणि कार्यशील लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी नवनवीन कल्पना किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल किंवा आर्थिक जो काही विकास होतो, उद्योगधंदे जे काही विकसित होतात, तर त्याच्यावर चांगला परिणाम आपल्याला घेणाऱ्या प्रदेशात दिसून येतो. आता नकारात्मक परिणाम सांगता येईल, की त्या ठिकाणी समस्या काय दिसतात आपल्याला, की लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी पडते. की ग्रामीण भागात शेती किंवा शेतीशी संबंधित जे काही व्यवसाय असतात तर त्या ठिकाणी लोक ग्रामीण भागातून शहरात येत आहे, म्हणून ग्रामीण भागात काय होतं, की लोकसंख्या त्या ठिकाणी कमी कमी होताना दिसून येते आणि लोकसंख्येच्या रचनेत सुद्धा बदल होतो. ग्रामीण भागात विशेषतः बालक, स्त्रिया आणि वृद्ध यांची संख्या आपल्याला जो काही देणारा प्रदेश असतो तर त्या देणाऱ्या प्रदेशात दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा हा भाग त्यांनी दिला आहे, नागरी ते ग्रामीण. नागरी ते ग्रामीण स्थलांतर. बघा हे उलट दिसतंय. पहिलं आपण बघितलं ग्रामीण ते नागरी, आता काय म्हटलं त्यांनी, नागरी ते ग्रामीण. हा बहुतांशी फार कमी वेळेत होणारं स्थलांतर आपल्याला दिसतं, की एखादी जो काही व्यक्ती असेल तर तो स्थलांतर करून शहरी भागात गेला रोजगाराच्या निमित्ताने किंवा नोकरीनिमित्ताने, आणि जेव्हा त्याची नोकरी संपते वयानुसार, वयाच्या अटीनुसार, बघा 58-60 असेल तर त्याचं त्या ठिकाणी रिटायरमेंट होतं. मग अशा वेळेस व्यक्ती काय करतो, की एखाद्या वेळेस त्याला काय इच्छा होते, की आपल्या मूळ गावी जाऊन राहण्याची त्याची इच्छा होत असते किंवा राहण्याची त्याची इच्छा असते. मग अशा वेळेस उलट स्थलांतर होताना दिसतं, की काय दिसतं, की नागरी ते ग्रामीण, म्हणजे एखाद्या मोठ्या शहरातून व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्या मूळ गावी जी काही थोडीफार मालमत्ता असेल, शेती असेल, थोडंफार घर असेल, तर अशा ठिकाणी तो राहणं पसंत करताना आपल्याला दिसून येतो. आणि ते एक फायदेशीरच होतं, की त्याला काय दिसतं, की ग्रामीण जो काही क्षेत्र आहे तर त्याचा चेहरा मोहरा जो काही असतो तर त्याला बघायला मिळत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नकारात्मक परिणाम बघू, की हा एक उलट प्रकार आपल्याला दिसतो आणि त्यामुळे शेती क्षेत्रावर अतिक्रमण होतं. की बघा रिटायर झाल्यानंतर पैसा असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीकडे काय असतं, की शेती घेण्याचा त्याचा कल आपल्याला दिसून येतो आणि शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र जे आहे तर त्याचं त्या ठिकाणी आपल्याला अतिक्रमण जे आहे तर ते वाढताना दिसतं किंवा बांधकाम जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. ग्रामीण भागातसुद्धा पूर्वीपेक्षा नवीन घरांचे बांधकाम जे आहे तर ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आजसुद्धा दिसतात भारतात. आणि प्लॉटिंग हा जो काही भाग आपण म्हणतो, की जुनी वस्ती जी असेल तर त्याचा आकार तुम्ही बघा आणि आताचा जो काही नवीन एरिया असतो प्रत्येक गावाचा, प्लॉट आपण प्लॉट म्हणतो त्याला, तर त्या एरियामध्ये आपल्याला काय दिसतं, की बांधकाम जे आहे तर ते वाढताना दिसतंय आणि ज्या शेतीयोग्य जमिनी होत्या तर त्याचं रूपांतर निवासी क्षेत्रांमध्ये होताना दिसून येतं. त्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला सांगता येईल, ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर. एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात होणारं स्थलांतर. मग ग्रामीण ते ग्रामीण का, आपण अगोदर पण बघितलं आहे, की काही लोक त्यांच्या गुरांच्या जो काही गुरांसाठी लागणारा चारा असतो तर त्याच्यासाठी स्थलांतर करतात, बरोबर. काही लोक काय करतात, तर ऊस तोडणीसाठी त्या ठिकाणी किंवा वनांवर आधारित काही उद्योग असेल तर असे आदिवासी लोक जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला काही काळासाठी, काहीच थोडं फार जास्त नाही, महिना 2 महिने, 1.5 महिने, 4 महिने, तर तेवढ्या कालखंडासाठी ते आपल्याला स्थलांतर एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात करताना दिसून येतात. तर हा त्याचा एक बघा, की प्राथमिक व्यवसायातून त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक बाब मिळते, हा त्याचा सकारात्मक फायदा आपल्याला सांगता येईल. मग नकारात्मक परिणाम काय,
तर असे लोक जे ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर करतात, कारणं आपण बघितली की पशुपालन असेल किंवा वनांवर आधारित उद्योग असेल, तर अशांमुळे बघा की त्या ठिकाणी जी काही नैसर्गिक पर्यावरण असेल तर त्या नैसर्गिक घटकांवर ताण वाढताना दिसून येतो. की त्या ठिकाणी बघा की जे काही वनक्षेत्र असेल तर त्या वनक्षेत्रातून वनांवर आधारित जे काही असेल तर ते माल काढतात मोठ्या प्रमाणात, जसं डिंक असेल बरोबर, किंवा लाकडांची तोड केली जाते, त्या लाकडांचा उपयोग इतर कामांसाठी केला जात असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी नैसर्गिक ज्या काही बाबी असतील तर त्यांच्यावर ताण पडताना आपल्याला दिसून येत असतो. आपल्याला पुढे सांगता येईल नागरी ते नागरी स्थलांतर, म्हणजे एका शहरी भागातून दुसऱ्या शहरी भागात होणारं स्थलांतर. याचा सकारात्मक परिणाम बघा की प्रामुख्याने शिक्षण, रोजगार, राहणीमानाचा दर्जा किंवा विवाह या कारणांमुळे एका नागरी भागातून दुसऱ्या नागरी भागात स्थलांतर होताना दिसून येतं. आणि या स्थलांतरामुळे जी काही रचना असते लोकसंख्येची तर त्यात बदल होतो आणि कुशल जे काही कार्यशील किंवा कुशल जे काही मनुष्यबळ असतं तर त्याच्यामध्ये फेररचना होताना दिसून येते. नंतर नकारात्मक परिणाम सांगता येईल की लोकसंख्येत ची जी काही रचना असते तर ती सतत बदलताना आपल्याला दिसून येते. काही वेळेस ठराविक उद्योगच त्या ठिकाणी असतो आणि त्या ठराविक उद्योगातील जी काही कार्यशील लोकसंख्या असते तर त्या कार्यशील लोकसंख्येचा प्रमाण त्या ठिकाणी बदलताना दिसतं बरोबर. स्थलांतरामुळे काय होतं, बदलताना दिसून येतं आणि त्या उद्योगावर त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो होताना दिसतो. आणि शेवटचं दिलं आहे हंगामी किंवा अस्थायी स्थलांतर, किंवा आपण वर पण बघितलं आहे की काही लोक हंगामापुरतं ऋतुमानानुसार त्या ठिकाणी स्थलांतर करताना दिसून येतात. जसं शेतमजूर असेल, ऊस तोडणी कामगार असेल, पशुपालक करणारे जे असतील, मजूर वर्ग जो असतो तर असे लोक आपल्याला त्या ठिकाणी काही कामानिमित्त हंगामापुरतं काहीतरी कालखंडापुरतं त्या ठिकाणी आपल्याला स्थलांतर करताना दिसून येतो. आणि याचा सकारात्मक परिणाम सांगता येईल की अशा भागांमध्ये जो काही उद्योग असेल त्याचा, पशुपालन असेल, ऊसतोड, तर असे उद्योग जे आहेत तर त्या उद्योगाला चालना मिळते आणि उद्योगाला चालना मिळाली म्हणजेच त्या ठिकाणी आर्थिक विकास थोडाफार हातभार लागताना दिसून येतो. त्यानंतर नकारात्मक परिणाम सांगता येईल की साधन संपत्तीवर ताण येतो, त्यामुळे पाणी असेल, नंतर चारा असेल तर अशा साधन संपत्तीचा त्या प्रदेशात तुटवडा जो आहे तर तो पडू शकतो. ठीक आहे, या ठिकाणी आपलं दुसरं जे काही प्रकरण आहे तर ते संपलेलं आहे.